तर पवईमधील ओलीस प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी आजींसोबत संवाद साधलेला आहे। कालच्या घटनेमध्ये प्रसंगवधान दाखवून 17 लहान मुलांचा जीव वाचवणाऱ्या मंगल जगन्नाथ पाटणकर यांच्याशी संवाद साधलेला आहे। आजींनी वेळीच पोलिसांना बोलावल्यामुळे ओलीस नाट्याचा उलगडा झाला। उपमुख्यमंत्री शिंदेंनी आजीबाईंनी दाखवलेल्या धाडसाचं कौतुक केलं। शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या माध्यमातून व्हिडिओद्वारे त्यांनी संवाद साधला। अरे अच्छा तर या त्याच आजी आहेत ज्यांच्यामुळे 17 मुलांचे प्राण वाचलेले आहेत। त्यांना ओलीस ठेवलेलं होतं रोहित आर्यानं, मात्र प्रसंगवधान दाखवून या आजींनी या मुलांच्या सुटकेसाठी सहकार्य केलं आणि त्यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या या कामगिरीचं कौतुक केलं। व्हिडिओ कॉलद्वारे त्यांनी संवाद साधला। आणि अच्छा मुली जास्त होती 15 मुली होत्या आणि आजीने त्यांना सोडलंच नाही। ते एकेकाला घेऊन जात होते मुलींना, पण तिने सोडलं नाही। मुली फक्त आत्ताच्या काळात जे काही घडतं मुलींबद्दल हो नाही काल चांगलं केलं ना, त्याला धडा शिकवला ना। हॅलो तब्येत ठीक आहे? तब्येत ठीक आहे। अच्छा गणपती वाले पाटणकर। अच्छा ओके तुम्ही भेटता की मला नेहमी भेटतो आपण। आणि काळजी करू नका बिलकुल। माझ्या आजीने वाचवलं 17 मुलांना। मी आतमध्ये होते तिथे। तू तिकडे होते आतमध्ये? हो। अरे अच्छा शूटिंग मध्ये होते। हा आजीने आपल्या बोला।